जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। बऱ्याचशा जणांचा हाच प्रॉब्लेम होता की त्यांना काय करायचं होतं की व्हॉट्सअप त्यांचं हॅक आहे का नाही हे कसं पाहायचं आहे बऱ्याचशा जणांना माहिती नाही। कारण की व्हॉट्सअपमध्ये दिवसा नवीन अपडेट्स येत असतात आणि यात तुमचे व्हॉट्सअप आहे ते कोणी इझिली ते हॅक करू शकतं। पहिली तर गोष्ट कसं असतं की व्हॉट्सअप हॅक करणे पॉसिबल नाही आहे, 99% पॉसिबल नाही, पण बरेचसे व्हॉट्सअप जे काही अकाउंट असतात ते हॅक होतात। कारण काय असतं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक तर लिंकद्वारे तुमचं व्हॉट्सअप हॅक केलं जाऊ शकतो। दुसरी गोष्ट असते की तुमच्या व्हॉट्सअपमध्ये एक असा ऑप्शन असतो जे काही तुमचं डिव्हाइस आहे ते दुसऱ्या डिव्हाइसला लिंक करून सुद्धा ते व्हॉट्सअप हॅक करू शकतात, त्याला म्हणतात लिंक डिव्हाइस। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्या मदतीनेच तुम्ही ती माहिती करून घेऊ शकता। दुसरी गोष्ट आहे तुमचं व्हॉट्सअप जर जे काय लिंक डिव्हाइसमधून जर हॅक झालं नसेल, डायरेक्ट व्हॉट्सअप जर हॅक केलं असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमचं व्हॉट्सअप जर दुसरा व्यक्ती लॉग इन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर OTP म्हणा ह्या गोष्टी लागतात। तुम्ही OTP दिल्यानंतर डायरेक्ट तुमचं जे मोबाईलमध्ये व्हॉट्सअप असते ते लॉग आउट होतं आणि त्या मोबाईलमध्ये लॉग इन होतं। यात तुम्हाला लगेच आहे ते समजून जाईल की आपलं व्हॉट्सअप आहे ते दुसऱ्या व्यक्तीने लॉग इन करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर तुम्ही जर रिडायरेक्ट डबल लॉग इन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर लॉग इन होऊन जाईल। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, व्हॉट्सअप जर तुमचं असेल, तुम्हाला वाटतं असेल की आपलं व्हॉट्सअप आहे ते कोणीतरी जे काय हॅक केलं आहे, कोणाच्या तर लॉग इन आहे ते तुम्ही पाहू शकता। कारण की व्हॉट्सअपमध्ये एक असा ऑप्शन आहे तो तुम्हाला मी सांगणार आहे। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ। आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन आलोय। सगळ्यात पहिली तर तुम्हाला काय गोष्ट करायच्या, व्हॉट्सअप असेल ते अपडेट्स करून घ्यायचं। बरेचसे जण काय म्हणतात व्हॉट्सअप अपडेट्स करत नाही, कोणाकोणाचे 1 2 3 महिने किंवा वर्षभर अपडेट्स नसतं, त्यामुळे व्हॉट्सअप असतं ते कंटिन्यू तुम्ही अपडेट्स करत जाऊ। व्हॉट्सअप अपडेट्स केल्यानंतर सगळ्यात पहिले तर व्हॉट्सअप असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले तुम्हाला एक गोष्ट जसं की तुम्हाला जर वाटत असेल हे व्हॉट्सअप आहे माझं हॅक झालं म्हणजे दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये चालू, पहिली तर गोष्ट सांगतो, इथे 3 लाईनवर जर तुम्ही क्लिक केलं सेटिंगमध्ये गेला, जर समजा येथून बघू शकता तुम्हाला इथे ऑप्शन भेटतो जसं की अकाउंटचा ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करून ॲड अकाउंटवर तुम्ही क्लिक करून येथून जे काय असेल तुमचं दुसरं ॲड अकाउंटवर जर क्लिक केलं, येथून तुम्ही दुसरं अकाउंट ते ॲड करू शकता। अशाच पद्धतीने समजा जर तुम्हाला वाटत असेल आपलं व्हॉट्सअप आहे ते हॅक झालं, समजा कसं होतं की काही कंडिशनमध्ये तुमचं व्हॉट्सअप दुसऱ्या मोबाईलमध्ये जर लॉग इन करायला गेल्यानंतर तुम्हाला मोबाईल आणि जो की असतो तो OTP लागतो, जसं की इंटरनेट माझं असेल तर मी इथून ऑन करून घेतो। ओके, बघू शकता इथे लोडिंग घेत आहे थोडंसं, त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येणार ज्यावेळेस तुम्ही जे की कोणीही व्हॉट्सअप आहे तो लॉग इन करण्याचा प्रयत्न करेल तुमच्या नंबरवर। त्यानंतर इथे ॲग्री अँड कंटिन्यू केल्यानंतर बघू शकता येथे तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागतो। मोबाईल नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर येथे येतो तो OTP, तो OTP तुमच्याच मोबाईलवर येणार आहे। तेव्हाच तुम्हाला समजेल की बाबा व्हॉट्सअपचा OTP आला, तरी तुम्ही OTP दिला, समजा चुकून एखाद्या व्यक्तीला OTP दिला तर तो व्हॉट्सअप आहे तो लॉग इन करणार आहे आणि तुम्ही डायरेक्ट आहे ते लॉग आउट होता। एक गोष्ट तुम्हाला समजेल की आपण व्हॉट्सअपमधून लॉग आउट झाल्यानंतर आपलं व्हॉट्सअप आहे ते कोणीतरी लॉग इन करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याने लॉग इन केलेलं आहे, ही पहिली तर गोष्ट तुम्हाला समजेल। जर समजा तुम्हाला असं वाटत असेल आपलं जे की व्हॉट्सअप असेल, इथून मी बॅक घेतो, ओके, इथून जे की असेल मी बॅक घेऊन फेरशी ओपन करतो। जर तुम्हाला असं वाटत असेल आपलं जे की व्हॉट्सअप आहे ते कोणीतरी बाबानं आपण जे मेसेज आहेत आपण कोणाला मेसेज करत नाही, तो व्यक्ती आहे तो मेसेज कोणाला करतो, स्टेटस पाहतोय, सगळ्या गोष्टी करत आहे, म्हणजे की आपलं व्हॉट्सअप आहे ते कोणीतरी लॉग इन करण्याचा प्रयत्न केला ते करू शकतो। कारण की तुम्हाला सांगतो इथे 3 लाईन्स तुम्हाला इथे दिसत असेल, या 3 लाईन्सवर जर क्लिक केलं तर येथे एक ऑप्शन भेटतो, बऱ्याचशा जणांना माहीत नाही, लिंक डिव्हाइस। लिंक डिव्हाइसच्या मदतीतून बरेचसे जणांचे व्हॉट्सअप आहे ते हॅक होत आहेत। जर तुम्ही लिंक डिव्हाइसवर जर क्लिक केलं तर येथून जे की असेल तुमचं जे की डिव्हाइस आहे या 4 डिव्हाइस तुम्ही लॉग इन करू शकता, म्हणजे तुमचं व्हॉट्सअप आहे ते दुसऱ्या डिव्हाइसमध्ये कोणीही लॉग इन करू शकतो। ज्यावेळेस तुम्ही लिंक डिव्हाइसवर क्लिक करणार, इथून यूज द मोबाईल डाटा सिलेक्ट करून तुमचा पासवर्ड इथून द्यायचा आहे आणि त्यानंतर स्कॅन केल्यानंतर तुम्ही समजा जर समोरच्या व्हॉट्सअप आहे ते जर तुम्ही स्कॅन केलं तर ते व्हॉट्सअप आहे तुमच्या मोबाईलमध्ये चालू शकतं। अशा पद्धतीने व्हॉट्सअप तुमचा आहे ते कोणीसुद्धा लॉग इन करू शकतो। किंवा लिंक विथ फोन नंबरवर जर क्लिक केलं तर तुमच्या फोन नंबरवर एक OTP येतो, तो OTP जर तुम्ही येथे टाकल्यानंतर तुम्हाला लगेच समजून जाईल की तुमचं व्हॉट्सअप जर तुम्ही तो OTP इथे टाकला तर डायरेक्ट आहे तुमचं अकाउंट आहे ते लिंक होऊन जातं। ह्या कंडिशनमध्ये काय होतं एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं की तुम्हाला समजत नाही की आपलं व्हॉट्सअप आहे ते कोणी लिंक केलेलं आहे की नाही, आपले मेसेज कोण वाचते का नाही, त्यासाठी तुम्हाला डायरेक्ट काय करायला लागतं, ज्यावेळेस तुम्ही येथून 3 लाईनवर ते क्लिक करायला लागतं, लिंक डिव्हाइसच्या ऑप्शनवर जाऊन येथे तुम्हाला कळतं की आपलं जे की व्हॉट्सअप आहे इतर दुसऱ्या डिव्हाइसमध्ये लॉग इन आहे का नाही, येथे जाऊनच तुम्हाला चेक करावं लागतं। या कंडिशनमध्ये काहीसुद्धा समजत नाही की आपलं व्हॉट्सअप कोणी लिंक केलेलं आहे का नाही, ह्याला एकच सोल्युशन आहे, येथे जाऊन तुम्हाला चेक करावं लागणार आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे। या 2 पद्धतीने तुमचं व्हॉट्सअप आहे ते हॅक केलं जाऊ शकतो। या कंडिशनमध्ये काय होतं, तुमचे व्हॉट्सअपचे स्टेटस व्हॉट्सअप चॅट कोणी वाचू शकतं ते तुम्हाला समजणार नाही। अशा पद्धतीने तुमचं व्हॉट्सअप आहे ते कोणी हॅक करू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तो आपला जास्तीत जास्त शेअर नक्की करा। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये।